एमएच गाडी बघली की रायपूरच्या पोलीसवाल्यांच्या आणि आरटीओच्या अंगात कसं येते बघा. तुम्हाला आता टोल नाक्यावर दाखवतो. बिनकामाचा डोक्याला त्रास बघू शकता बघा. ह्या रोडनं भावनो रस्ता एक नंबर टापोटाप आहे, पण टोलच लय आहेत राव. कसं वाटतंय पुढनं पांढरी लाईट लागली दिसतंय काय? भावानं तिथल्या पुजाऱ्यांच्याकडून आपल्या पण गाडीची मस्त अशी पूजा करून घेतली. आपल्या देवांची आपण पूजा केली. गाड तर असलं डेंजर लागतंय, काच उघडे ठेवायला लागत्या. भावानं रोड बघा कसला क्वालिटी आहे. कुठं आहे रस्ता, कुठं आहे रे? पोखल्यानं पाडलंय गाडीवर टर्निंगला. भावना रोडची अवस्था काय बेकार झाली बघा की बैलगाडी अवस्था झाली रोडची. पैसे घेतलं नाही पोलीसवाल्यानं. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. आज सकाळी सकाळी आपली सुरुवात होते रायपूर मधून. आपण होतो रायपूरला. आता उठलोय रायपूर मधून आणि आता निघतोय आपण कलकत्त्याच्या दिशेनं. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला कलकत्ता टच केलं पाहिजे, कारण भरपूर असं लेट झाले. आज पोहोचलंच पाहिजे, म्हणजे आज नाईटला आतमध्ये घुसली पाहिजे. सकाळ सकाळी लवकर जरी गेलं 4-5 वाजता तरी घुसतंय आत. तर चला भावांनो, थोडा वेळ न घालवता रनिंगला करूया सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आता भेटू व्हिडिओ मध्ये. सकाळ सकाळी रायपूरला डिझेल टाकायचं चालू. डिझेल टाकी पहिली फुल करून घेतो. वातावरण पण रायपूरचं लय खतरनाक आहे बरं का. कसं आहे बघा, हा नाद्याबाद विषय. चला सुरुवात झाली आपली व्हिडिओला पेट्रोल पंपापासून रायपूर मधून. एमएच गाडी बघली की रायपूरच्या पोलीसवाल्यांच्या आणि आरटीओच्या अंगात कसं येते बघा. तुम्हाला आता टोल नाक्यावर दाखवतो. आता या दुर्गाच्या टोलवर आलोय आपण. आता बघा त्याची मजा बघा फक्त आरटीओची. टोलवर आरटीओ असतो बरं का. पलीकडे उभा आहे बघा, दिसेल तुम्हाला. नाहीतर संध्याकाळी बॅरियर लावलेला असते. पुढं थांबलाय बघा. नुकती पळत कशी येते बघा. त्याच्या अंगात चैत्यानेच येत. गाडी दिसली उभीच आहेत बघा समोर. त्याच्या अंगात म्हणजे आता काय होतंय कोणाष्टा बघा. आता मग काय बिनकामाचा डोक्याला त्रास बघू शकता बघा. कसा आलाय आडवा बघितलं. असा ये मागणं चल, सुट्टी नाही. आपण काय थांबत नाही. ऑनलाईन काय टाकायचं टाक. त्याला वाद घालत बसाय कोणाला टाइम आहे. हात करीत आला होता कसा बघितला का आरटीओ वाला चमच्या. त्याच्या एमएच गाडी बघितली की अंगातच येतं, पळतच येतात रायपूरला. काय त्याच्या आईला लोटालोटी नाही सगळीकडे. ओपन गाडीला तर लय दम होत्या. मी एकाही आवाजाला न्यायला थांबवित नाही. अंगाव घालतो डायरेक्ट इकडं रायपूर मध्ये. तुला काय करायचं तिकडं. अजून 300 किलोमीटर संबलपूर आहे इथून. म्हणजे संबलपूरला मिनिमम 2 वाजतील आपल्याला पोहोचायला. तिथनं पुढं आणखीन ते सिंगल रोड आणि ते सकाळी सकाळी येरवाळी पोहोचन आपण कलकत्त्यात एंट्री करांना. उजडायच्या आत कलकत्त्यात आज घुसावं म्हणजे टेन्शन नाही. नाहीतर मग आपलं मग नो एंट्री खोलल्यावरच घुसायचं. उद्या आज संध्याकाळी घुसायचं म्हणजे आज उद्या सकाळ सकाळी लवकर 3-4 वाजता घुसायचं प्रोग्राम आहे आपला. ट्राय करू आपण, कारण टोटल कलकत्ता अजून 850-900 किलोमीटर आहे. 24 तासात तेवढं रनिंग हाणलं पाहिजे, कारण रात्री फुल नाईट हाणले. आज आणखीन फुल नाईट हाणायला लागणार आहे. चला बघू. पोहोचलोय स्टील सिटी रायपूर. हा रस्ता गेला, हा ट्रान्सपोर्ट नगरला जातो आणि आपण सरळ चाललोय संबलपूरला. एअरपोर्ट कडे जातो. आरंग ट्रॅफिक वगैरे काय नाही असता बरं का. जरा मोकळं जरा असतं या टायमिंग. आता बरोबर ट्रॅफिकच्या टायमिंगलाच आहे मी. अजून एक अर्धा तास लेट ट्रॅफिक होईल. 10च्या आत मला पास करायचं, एअरपोर्ट गाठायचं. चला भावाने जंगल लागले बघा पुढं. पिथोराच्या अलीकडं जरा फॉरेस्ट एरिया आहे. मस्त असं जंगल आहे
आणि ह्या जंगलाच्या मागं तिथं आपली MH ची एक MH 23 का 24 ची गाडी होती. मोठी गाडी आहे, 14 टायर. डायरेक्ट गेलाय खाली खड्ड्यात, पलटी झालाय. मी काय व्हिडिओ काढला नाही, बोला आपल्या महाराष्ट्रातली गाडी आहे कशाला उगाच. तर डोक्याला त्रास होऊन जातो परत व्हिडिओ वगैरे एखाद्याचं. कसं असतंय त्याच्या परत धंद्यावर परिणाम होतोय. ते आपल्या गंधार भाऊच्या सोबत झालं तसं व्हायला नको. आपण काय ऐकणार नाही तसं दुसऱ्याचं, पण दुसऱ्याला नुकसान नको असा विषय होणार. त्यामुळे आपलं काढला नाही व्हिडिओ. तर जंगल बघू शकता भावानं कसं आहे. ह्या रोडनं भावानं रस्ता एक नंबर टापोटाप आहे, पण टोलच लय आहेत राव. मुंबईतनं तुम्हाला कलकत्त्यापर्यंत का नाही बघा 4,000 रुपये टोल जातो बघा या रोडनं. एवढे मोठे. आणि नागपूर पासून इथपर्यंत संबलपूर पर्यंत मोठे मोठे टोल आहेत. मग परत कलकत्त्याचे तर आहेत ते 250-250चे. हा एक टोल लय मोठा आहे बरं का. हा कितीच 180 का काहीतरी 250चा टोल आहे यो. पण असे मोठे मोठे टोल आहेत, 5-6 टोल आहेत. एका दचक्यात 1,000 रुपयेच करतात. 4-5 टोल मध्येच 1,000 रुपये जातात. असलं टोल आहे ती, काय करायचं. तर चला आता पुढे चहा पाणी करू, जरा नाश्ता करायचा राव. काय खाल्लं नाही, पोट थोडस गडबड आहे. रात्री त्या अंडा घरी खाल्ली भंगार, त्यामुळं बघू म्हणलं लेट खाऊ काहीतरी. त्याला खाऊ काहीतरी. 180 टोल आहे बघा इथं. पुढं ते आपलं फेवरेट चिप्स भेटतं, ते बघूया भेटते का. भिकाजीचं इकडे भेटतं पनीर बुर्जी बिर्जी, तसलं खाऊ काहीतरी लाईटली. चहा घेतला आणि हे घेतले. कसं आहे, भेटलं नव्हतं कुठं रस्त्याने. लागतंय आपल्याला रोज एक खायला तरी. ना तर खुळा लागते बरं. काही आंघोळ केली नसल्यामुळं का नाही लय कंटाळा आलाय. आता आंघोळ करतो बाबावर जाऊन. गाडी चालवायची इच्छा पण, अंग दुखायला लागलंय सगळं. पेन पेन पेन. मग म्हणलं आता औषध घ्यायला लागते बघा. घेतला बघा दानका. कसा आहे एक हाणतो म्हणजे जरा एनर्जीत राहते. चला लावू दानका आता रेड बुलवर. आपली रिजनरेशनची लाईट लागली बघा 220 वर लागल्या. म्हणजे 4,500 किलोमीटर नंतर आता गाडीची लाईट लागली. आता बघूया किती वेळात जाते. 220 लागले, किती किलोमीटर मध्ये जाते बघूया. दोऱ्या रिपीट लावून जरा बघू, कारण ती एक ट्रिप लागली नाही पूर्ण, आता लागली. बघूया चला. ते एक मंदिर आहे मोठं देवीचं, बघून घ्या. जंगलामध्ये आहे, पायऱ्या चढून. माझ्या लक्षात नाही नाव आता मंदिराचं. लय खतरनाक मोठं मंदिर आहे डोंगरावरती. जास्त वर पण चढायचं नाही, थोड्याच पायऱ्या आहेत. इकडं पुढनं पण गेट आहे, तिकडून पण गेट आहे. खतरनाक असं मंदिर आहे. देवीचं आहे, काली माता का कुठले तरी आहे असं मंदिर आहे. चला आपण मारले ओडिसामध्ये एंट्री. आता पुढे RTO उभा असतो टोलवर. टिपी काढलेली नाही, ओडिसाची टिपी काढतो थांबून कुठंतरी, कारण नेटवर्क नाही इथं. तर पुढं टावर दिसतोय बघा, आता तिथं थांबतो आणि टिपी काढतो. चला आपण संबलपूरला आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर पोहोचलोय, बाबा धाब्यावरती. आणि आता काय झालंय, रात्री नाईट मारले फुल. आता जरा आंघोळ नाही केली, आणि आंघोळ केलेली नाही आपण निघल्यापासून मुंबईत. काल पण केलेली नाही अजून, कारण थंडी होती तिकडं. आणि आता जराशी कमी झाली, ऊन पडले. म्हणलं आता बाबा धाब्यावर आंघोळ करायचं. तर इथं आंघोळ करूया, आपण नेहमी करतो बघा इथं आंघोळ करून घेऊ. मस्त असं पाणी आहे, टकाटक पाणी. बघू शकता कसं आहे, तुम्हाला दाखवतो कसं आहे का नाही. अण्णा आंघोळ करतो तर चला आंघोळ करू मस्त अशी, आणि मग लागू प्रवासाला. आता जंगलातनं जायचंय. तर व्हिडिओ बघत राहा, मजा येणार आहे तुम्हाला भरपूर. अशी फुल नाईटचा व्हिडिओ होणार आहे. हा मोठा व्हिडिओ करणार आहे, कारण ते 2 झाले ते शॉर्ट झाले, आणि हा होणार आहे मोठा व्हिडिओ. कारण एकदम म्हणलं 3 पार्ट करायत बसायचं नाही, डायरेक्ट एकच टाकू मोठा, कारण एडिटिंगचा वैताग येतो शेट. तर चला आंघोळ करून घेऊ, चहा मारून मग निघू. मस्त अशी आंघोळ उरकली, टकाटक झालोय बघा, फ्रेश एक नंबर वाटायला लागलं बघा. कसं दिसतंय ऐक ना ना द्या बाद. तर चला निघूया. अंधार पडला, तिथंच मावाळा बघा सूर्य आहे का. चला आता रातभर तर निघाय हानू जाण आणि पोचू. चलो. भावानं पार्टीला फोन केला होता, लोकेशन पार्टीनं पाठवलं, नो एंट्रीच्या बाहेरच आहे. मग म्हटलं निवांत जाते. मग व्हिडिओ एडिट करत बसलो, व्हिडिओ सोडला युट्यूबचा, इंस्टाचा, आणि मग निघलो धाब्यावरून बघा. आता मस्त असं राजस्थानी जाऊन जेवण करू. झोप आली तर पडी मारून सकाळ लवकर पोचती, काय विषय नाही.
दोलागडच्या अलीकडच राईट मारून काय ते हत्ती सिग्नल का काय आहे तिथनं राईट मारून आतमध्ये जायचं आहे. जवळच आहे, हायवेलाच आहे. काय सिटीत आज जायचं नाही कलकत्त्यात. एक नंबर काम झालं. मला वाटलं सिटीत जायचं आहे म्हटलं वडाताण होणार आज, पण बाहेरच्या बाहेर खाली होणार आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर चला लावले बघा रिपीट. आता संबलपूरला जातो. संबलपूरच्या पुढे गेलो, त्या जंगला आहे तिथं वर गेलं की राजस्थानी मस्त असं जेवण करू आणि मग जाऊ पुढं. चंद्र बघा आला बघा वर. हा सिंगल आणि जंगलाचा रोड लागलेला आहे आता, त्यामुळं जरा डिगे पार्क्या लाईटा बंद करायला लागते आपल्या, नाही तर पुढच्याला दिसायचं बंद होते. काय दिसत नाही बघा. ही लावून येते ती बघा. या दिसतंय का काय बघा बरं. कसं वाटतंय पुढनं पांढरी लाईट लागली दिसतंय काय. आपण लावले माझी तर लय पॉवरफुल आहे त्यामुळे मी लावित नाही. पुढल्याला काय दिसत नाही, डायरेक्ट अंगावर येतो इथं. भाऊन आपल्याला आता ह्या रूट वरून आपण गेलोय. मी व्हिडिओ झालेत बहुतेक इकडून पण आपले व्हिडिओ बरं का. तर आता आपल्याला घाट लागतो. त्या घाटाचं नाव काय बरं ते बाडरमा घाट. आता पहिलं मंदिर लागल देवीचं, तिथं दर्शन घेऊ आणि मग घाटाला लागू, किंवा घाटाच्या खाली पुढे गेलं की आपण जेवण करू राजस्थानी धाब्यावर आणि मग निघू. चला आता पहिलं देवीचं मंदिर लागतं. तिथं नेटवर्क वगैरे काय नाही, आलंच बघा. आता तिथं दर्शन घेऊ मस्त असं देवीचं. दरवर्षी आपण जर वेळेला आलो की म्हणजे घेतोच दर्शन. तिथं मस्त दर्शन घेऊन मग निघू. भावना कसं आहे जंगल. हा नाद करती काय याला लागते. आता पुढे आपल्याला बघ केंजर विंजर घाट भेट पास करत तोपर्यंत सगळं जंगल एरियात राहणार. आता हा सिंगल रोड घाट पास करत तोपर्यंत आहे. घाट पास करून पुढे गेलं की मग लागती 4 लाईन केंजर पर्यंत. तर तिथनं पण पुढे 4 लाईन आहे. मग काय केंजर पासून पुढे टाप रस्ता आहे, विषयच नाही. मग थोडस कुठं मध्ये जंगल लागतं ना, त्या जंगलाच्या एरियात जरा खराब आहे. तिथं काम चालू आहे. मी मागच्या वेळेला तर काम चालू होतं सगळं, अजून पण झालं नसणार आहे कारण भरपूर दिवस पेंडिंग आहे. मी बघतोय 4 वर्ष झालं तसंच आहे. तर चला जंगल आहे त्यामुळं करू पास जंगलांना. देवीच्या तिथं दर्शनाला थांबू, दर्शन घेऊ मस्त असं. लाईट गेली वाटतं. हे देवीचं मंदिर आहे बघा समोर. दर्शन घेऊ मस्त असं. तिथं चहा पण घेऊ. इथं नेटवर्क नाही, एकतर कॅश लागते इथं. मस्त असं दर्शन घेऊ आणि मग निघूया. पहिल्या देवीचं दर्शन घ्यायला लागतं कारण भरपूर दिवसात आपण आलोय. देवीच्या दारात उभी करू गाडी आणि दर्शन घेऊ मस्त. हे बघा मंदिर कसं आहे, जुन्या काळातलं आहे ना. कसे आहेत शिव विव, कसं आहे. जय मा शेरावाली. चला दर्शन घेऊया, चहा घेऊया आणि मग निघूया. तिला हे घेतलंय बघा आणि आता दर्शन घेऊया. चला जय लक्ष्मी रमणा. दुकानात बघा सगळं साहित्य भेटते. आपण देवीला इथंच घेतलं होतं साहित्य हे सगळं. बाकीचं पण भरपूर आहे. मला आता अष्टगंध घ्यायचा आहे महत्वाचा ओरिजिनल. इथं भेटतो, मागच्या वेळी मी घेतला होता. सगळं साहित्य पाहिजे ते ट्रकवाल्यांना पाहिजे ते पण आहे आणि देवाचं पण आहे. तर चला आता चहा घेतोय आपण. चहा घेऊ आणि निघूया. आपल्याला नाईट टाइम आपल्याला निघायचंय, उशीर होते. चला देवीचं परत एकदा दर्शन घ्या बघा. या दर्शन कसं वाटतंय ना. खतरनाक मंदिर, कसं जुन्यातलं मंदिर आहे बघा. एकदम कडक. इकडं पण मंदिर आहे आणि इकडं मोठं त्यांचं हॉल टाईप आहे. आणि कलाकारी बघा कशी वाटते. लय खतरनाक. जेव्हा थांबलं राजस्थानी धाब्यावर. मस्त अशी आपली शेवभाजी घेतली, रोट्या घेतल्यात आणि आता लावतो दणका. भूक लागले जाम, उद्या उपवास आहे त्यामुळं आता जेवून घ्यायचं. चला जेवूया आणि मग निघू. रनिंग करू. झोप नाही आली पाहिजे, फक्त सकाळी पोहोचायचं काय पण करू. नो एंट्रीच्या बाहेर आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. नो एंट्री नाही. चला बघू. मस्तपैकी तूप बीप टाकलंय बघा आणि आता शेवभाजी टाकतो त्यात, कुस करून लावतो बघा दणका. अवन जेवण उरकले, गार लागतंय लय. शेकलो जरा ते लयच गार लागायला लागलं. चला निघूया. आता भरपूर वेळ झालाय. गावाची गाडी आहे बघा कशी नाद करते काय. अजून आपल्याला 500 किलोमीटर तर आहे काय. फक्त कुठल्या घाटाला जाम लागाय नको ना. ते डंपरवाल्यांच्या मुळे ना ते एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली असली का नाही, घाटाला राव लय जाम लागतं. मग रात्र बरं हालत नाही, असलं जाम लागतं. इकडनं टायमिंगच्या गाड्या कधी इकडनं येत नाही, इकडे विशाखापट्टणम मार्गे जातात बघा. त्यासाठी नशीब आपलं. जय श्री महाकाल. जाम लागाय नको.
अर काय मिळेल बोलला का काय मिळाला होता. जाम नाही लागलं पाहिजे भावांनो. चला हनुराणी आता झान 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 झान. धोकं पण असतं पुढं केंजरच्या पुढं. कार लय लागते राहू. भावानं लोकेशन लावलंय बघा. किती आहे लोकेशन बघा. 10 तासाचा रोड आहे म्हणजे 7:30ला पोहोचला असं धावतंय या. पण 9 वाजवणार. 9 9:30 नॉन स्टॉप गेलो तर. झोपून गेलो तर घोळ आहे मग 11च. अजून 460 450 आहे. 450ला घाट बिट असल्यामुळे जरा रोड खराब असल्यामुळे वेळ लागते. नाहीतर बेरकीट 6 तासात गेली पाहिजे गाडी. याच चाप्याला थांबलो. झोप्याला लागली होती. मस्त असा जाळ केलाय. जाळाचा आनंद घेतोय. हा गरम वाटायला लागला आता कुठं पायाला. गार लागतं राव बेकार इकडं. काय टेम्परेचर आहे काय माहिती. लय भावनो गार लागतंय बेकार. झोप आलेली 1 तास पडलो बरोबर. वॉचमॅन म्हणलं 1 तासात उठव मला. कारण उशीर न गेली झोप तेवढीच. नाहीतर बॅरियर उडवलं असतं झोपत. कारण काल झोपलेलं नाही. काल फुल नाईट मारले. आता तरी झोप पाहिजे. आता 1 तास झोप झाली. एकदम खटफ्रेश झाला वाघ बघा. आता काय टेन्शन नाही. चला चहा बी घेतला बघा आता. ओके मी थँक्यू. भावना रोड बघा कसला क्वालिटी आहे. हा खटच खट. खड्डा कुठं आहे रस्ता कुठं आहे रे. अरे काय बेकार बेकार. असं 10-12 वर्ष नाही दिला. आताचे पहिले लागले आपल्याला. टाइमपास होती सगळा. 10 वाजते सकाळ पोहोचायला. त्यात हे धुक्यातनं काय दिसत ना. पिवळ्या लाईटा लावल्या म्हणून बरं आहे. भावा केंजरच्या अलीकडचा घाट स्टार्ट झालाय. जाग्यावर कान 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 पिळ नाही ती बघा. कवा होती पास काय माहिती. डिगी चालल्यात. पोकल्यानं पाडले या गाडीहून टर्निंगला. तरी म्हटलं रस्ता का बंद केलाय. गाडीहून मागणं ह्याच्यावर पोकल्यानं पडले डायरेक्ट खाली. आता ते पोकल्यानं हलतंय कुणाला. मोठी क्रेन लागते रे त्याला. बरं झालं इकडं चालू ठेवले ना तर घोटाळा झाला असता. येणारी गाडी कमी आहे. नाहीतर जाम लागला असतं बरं का. नशिबाय आपलं वाचलो या. भाऊन केंजरचा घाट पास केलाय. एकदम मोकळा होता घाट. कुठं जाम लागलं नाही काय नाही. गाड्या थोड्याशा 1-2 होत्या ब्रेकडाऊन. तेव्हा 1 वे झाला होता. पण महत्वाचं म्हणजे कुठं ट्रॅफिक लागलं नाही. आता पुढच्या तिथं जिथं डायव्हर्शन आहे तिथं लागून मी झालं. चला आता केंजरला पोहोचलोय आपण. टाकू खाली लागू हायवेला. अजून भरपूर असं रनिंग आहे. 300 किलोमीटर रनिंग आहे आपलं. आणि बरोबर 7 तास धावते अजून. 7 कुठलं 7.5 तास धावते राहू. 7.5 तास म्हणजे 9 9:30 धावते. पण 10 10:30 वाजतील. भाऊन डिझेल टाकायला थांबलोय. केंजरच्या पुढे आलोय. पंपच भेटत नव्हता लवकर. बरोबर हे मला माहिती होतं. मागच्या वेळी मी टाकलं होतं त्यामुळे थांबलो. आता डिझेल टाकी फुल करून घेऊया. चालले फुल करायची. तर धुका असलाय ना. धुक्यात काय दिसत पण नाही एवढं खास. पाक बेकार. इकडं जरा कमी तिकडं मागलंय होतं धुकं. धुक्यात नको नको वाटतोय राव. काय दिसना. धडाधड आपटतंय बघा. गाडी दिसते धुकं बघा. हो का कसं सुटले आहे का. धुक्याचा असाला पण असते बघा. तर चला आता डिझेल टाकून. झोप काय गेली आता. झोप काय नाही. 3645 38 लिटर बसलं डिझेल. चला झाली टाकी फुल आणि निघूया. भावना रोडची अवस्था काय बेकार झाली बघा. की बैलगाडी अवस्था झाली रोडची. कसलं खटाय दी काय रे बाबा. का मागच्या वेळी आलो काय नव्हतं की. आता पाकच वाटलं झालं पावसानं. आता कशा जरा निघू लागते असणार रोड लागला म्हणजे. अरे डंपर भरला येणं केवढा आहे बघा. संधीचा डंपर बार काय का लॉबेड मध्ये भरून चाललाय गाडी. डुलतय राव इकडं तिकडं. ते वजन नसेल त्याचं म्हणा. 20-22 टन असेल. डुलतय बघा कसं वरच्यावर.
बांधली कशा पुन्हा आठवतं ना साखळी काय वरण घ्यायला थोडी आली पाडायचा गडी कुठं डबऱ्याचा हाड करणं भावानं खराब रोड संपलाय चांगला रोड लागलाय बा आता 12 ओढाच्या अलीकडे आपण आणि आता बॉर्डरला पोहोचेन 5 वाजले बघा इथंच राहू एवढा वेळ गेलाय आता मला टायमिंग जाऊते 9:30 कलकत्त्याचं कंटिन्यू गेल्यावर झोप राव खड्ड्यात मध्ये येते आणि काय सगळं लय बेकार झोप आलेली मला पण पोचायचंय त्यामुळं थंडी वाजते ना काच उघडली की लय थंडी वाजते त्यामुळे झोप येते तर चला आता बाहेरगोडा बॉर्डरला आपला जामसोलाला चहा पिऊ आणि मग निघू पुढं मित्रांनो बॉर्डरच्या अलीकडे झाले आपल्याला सकाळ आणि रस्ता बघू शकता आता दिवसाचा असला रस्ता आहे कसं या रस्त्याला रनिंग कवर होयाच हा गा 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 बांधायचं चाललंय काम चाललंय बघा सगळं तो घाट आहे इथं आता घाटात पण बांधायचा चाललाय कवा होयाचा काय माहिती लय बाल रोडाला व्हायचा आलाय 3 वाजल्यापासून जी बाद रोड लागलाय 6 वाजले 3 तास झाला असल्याच रोडला लयच खराब झाला पण त्या दिवशी आलो तर वाटलं पण नव्हतं काय एवढा खराब होईल की बघा की डासाळे कसं काश्मीर गत पडले बघितलं का पोकल्या ना सकाळी सकाळी घ्या सूर्यनारायणाचं दर्शन कसं आहे या आम्ही आलो तुमच्या गावात आपण पोहोचलो जामसोला म्हणजे ओडिसा आणि बंगाल बॉर्डर आहे आता ओडिसा संपला आता बंगाल स्टार्ट होईल झारखंड आणि बंगाल हे तिन्ही बॉर्डर एकत्र आहे तिथं जामसोलाला आपण जिथं आता राईट मारणार हायवेला खडकपूरकडे ते ही नदीच मध्ये आहे मला वाटतं फक्त आता तिथनं पुढं बंगाल आणि ते झारखंड मिक्स आहे इकडं झारखंड इकडं बंगाल आणि माग ओडिसा अशी भानगड आहे तर गॅस संपला होता गॅस संपला नव्हता होता तसा 2-1 किलो होता त्यात अजून 1-2 किलो टॉपअप करून घेतला 4 किलो म्हटलं आता टेन्शन नाही बंगालला आलोय खाना पकाना पडेगा तर चला काय विषय नाही घेतलंय सगळं ओके मध्ये कार्यक्रम आज काय उपवासच आहे काय विषयच नाही तर चला जाऊ झाप आणि खाली करायचा प्रयत्न करू भावानं तुमच्या बंगालमध्ये मारले बघा एंट्री आणि एक आश्चर्य झालं बघा जर वेळी जो पोलीस मला 50 घेतो का नाही त्यानं आज काहीच मागितलं नाही का मग कुणास ठाव बंगालचं आश्चर्य आठवं पैसे घेतलं नाही पोलीसवाल्यानं डायरेक्ट बिहार हलवलं का नंबर बघितला नाही गाडीचा त्यामुळे घेतलं नाही वाटत मी स्पीड मध्ये होतो नंबर नसेल बघितला नंबर बघितला असता मला लगेच आला असता तर चला मारले एंट्री बघू शकता बंगालचा नजारा आज खराब आहे वाटतं भाऊन बंगाल बॉर्डर पास केली काटा वगैरे केला 120 दिलं त्याला आणि निघलो बाहेरनं काय सोडायचं बंद केलंय वाटतं त्यांनी सकाळी सोडत नसते भाऊन आपलं लोकेशन राहिले जवळ किती राहिले 16 किलोमीटर राहिले आता पोहोचलो 16 म्हणजे काय आलंच व्हिडिओ संपवत 16 किलोमीटर येऊन जाईल तर बघू शकता कलकत्त्याचा रोड मोकळाच आहे आज काय भानगड आहे कोणास ठाव आता कायम जाम असते त्या टायमाला सकाळ मोकळच राहते म्हणा तर चला आता खाली करून एक भरायची ऑर्डर आल्या राव पुण्याची पण मला झोप भेटलेली नाही त्यामुळे मी झोपणार आहे तिथं जाऊन बघूया कसा अर्जंट डिलिव्हरी म्हणलाय त्यामुळे आपण भरणार नाही चाललंय बोलणं झालं तर जाऊ भरायला जर निवांत वाला असलं तर भरू आता मग मला झोप नाही भेटलेली मला झोप लागते कधी पण रोड मध्ये रनिंग मध्ये त्यामुळे आपण झोपणार आहे आज दिवसभर ताणून देणार आहे संध्याकाळी आपल्याला गेल्यावर बघू मग तर चला पोचूया पार्टीवाल्यापासून खाली करून घेऊया कारण आपली कमेंटमेंट होती 8 वाजता पोचायचे वाजले 10 अर्ध्या तासात पोचून जाईल भावना कलकत्त्यात बघा अशा माल वाहतुकीला या गाड्या असतात इंजन बसवलेली असते ती पुढं आणि हे राव 3-3, 4-4 टन येतं बरं का इंजन हे तसा आहे हा आपल्या टमटमच्या सळ्याचा माल घेऊन चाललाय आणि छोटा हत्तीचा कसा आहे हा असा दणका असतो यांचा ब्रेक कसा मारते ती कुणास ठाऊक
भावना कलकत्त्यात का नाही असं हे निळा ड्रेस वाला दिसतोय पुढे हवालदारा शेजारी हवालदारा असे शिवी पोलीस ठेवले सगळीकडे. एका हवालदाराच्या मागे 4-4 जण असते ती. आणि यांचं मालकापेक्षा यांचाच रुबाब जास्त असतो. या आपल्याकडे कशी होमगार्ड असते ती तशी इकडे ही आहे ती सिव्ही पोलीस. पण आपल्याकडे होमगार्डच भरती तरी घेते ती. इकडं अशीच प्रचार केला ना दिदीचा झाला भरती हो असा आहे भानगड. वोटिंग बँक आहे नुकती वोटिंग बँक हाती म्हणून हा एरिया. इथून आपण लेफ्ट घेतलाय. आता राहिले 10 किलोमीटर. 23 मिनिटं धावतोय राव. एवढा कंजेक्शन वाला रोड आहे का काय ट्रॅफिकचा. याचं काय मध्येच थांबतात बघा अशी काय सगळं सिग्नल आहे इथं बहुतेक छोटासा. चला मार्केट आहे करू पास. हे रिक्षावालीचं बघा मध्येच थांबलाय. ए वाडा रुगटा म्हणून ही कंपनी पोचलोय आपण. चला आता खाली करायचं काय वॉचमन विचारूया. वॉचमनला दिलेत पेपर. त्याला म्हणलं बघ बाबा काय आहे ती. म्हटलं ती विचारतो न सांगतो. विचार बाबा म्हटलं पडदिशी खाली करू दे मला. झोपणार आहे मी काय कोणाला फोन लावत बसणार नाही. मालाला संध्याकाळी असलं काय तर बरं नाहीतर मग सोडून देऊ बघू परवा दिवशी. आज शनिवार आहे भरली तर ठीक नाही तर बॉम्ब आलं. आज बंद असते तसं कलकत्त्यात कारण उद्याच्या लोडिंगच्या गाड्या रविवारी जात नाही का. सोमवारचं डायरेक्ट रविवारी चालू असते शनिवारी बंद असते. तरी पण आपण फोन लावून बघू झालं काय तर झालं. पुण्याची ऑर्डर होती 2 टन काय आपण भरीत नाही. जाऊ दे. भावानं झाले आपली धन्नू खाली. आता भरायचं जुगाड लावायचंय. चला जाऊ आता दानकोणीला आणि पडी मारून मग बघू काय असेल. आज शनिवार आहे भरायचा प्रयत्न करू. चला भरून झोपू वाटलं तर. फायनली आपली गाडी खाली झाली. चला आता भरायचा काहीतरी प्रॉब्लेम लावूया नाहीतर आराम करूया. भरायचं काय संध्याकाळी असलं तर भरायचं. आता जर वसा करून भरायचं असलं तर होणार नाही कारण झोप बघा माझ्या डोळ्यावर किती. मी झोपलेलो नाही रात्री थोडा पण 1 तास झोपलो असेल. ते पण वॉचमननं 3दा उठवलं. त्यामुळं झोप महत्वाचे. बॅरियर उडवलं असतं मगाशी मला झोप आली अचानक डोलकार असते त्यामुळे झोप महत्वाचे. झोपणार आपण बाकी तिकडे काय होईल ते होईल बघू परत. त्याला काय छान सोमवारी भरल दुसरं काय. उपवास असल्यामुळे गेटवरच थांबलोय. इथनच फोन लावायचं चालू आहे. म्हणलं काय निघलं इकडच्या इकडे तर बघूया. मग उपवासाचा आपल्याकडे गाडी स्टॉक असतोच काय. बघा ही एक घेतलं होतं आलदुरामचं. ही पण उपवासाला चालते. गोल रिंग आहे त्या. राजीरा लाडू फिक्स असतोय. केळा चिप्स फिक्स असते. आणि ही चिप्स काल घेतले मी. कुठलाही बटाट्याचं. तर चला उपवासाचं कार्य तर लागलं मार्गी पोटाचं भागलं. आता मालाचं गाडीचं बघू. तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव.